नमस्कार मित्रांनो, कल्पनाक्षयवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला कोणती कल्पित कादंबरी किंवा भुताटकीची टिपिकल गोष्ट सांगायला आलेलो नाहीये. मागच्याच आठवड्यात आपल्या चॅनेलच्या एका सबस्क्रायबरने, अविनाशने, त्याचा स्वतःचा असा अनुभव माझ्याकडे लिहून पाठवला, जो वाचताना माझे हात थरथर कापत होते. पुढील कथा किंवा अनुभव त्याच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण ऐकूयात. मित्रांनो, ही कथा नाही, हा माझा अनुभव आहे, माझी आपत्ती आहे. मी त्या रात्री कशेरी घाटात मृत्यूला समोर उभं पाहिलं. विज्ञानाला मानणारे याला भ्रम म्हणतील, भास म्हणतील, पण माझ्या शरीरावरचे ते डाग आणि माझ्या गाडीची ती अवस्था खोटं बोलत नाही. मी आजही जिवंत आहे, तो फक्त आणि फक्त माझ्या स्वामींमुळे. रात्रीचे जवळपास 1:45 झाले होते. घाटात दाट धुकं पसरलं होतं. समोरचं 5 फुटावरचंही स्पष्ट दिसत नव्हतं. मी गाडीचा स्पीड 30वर आणला. घाटात दूर दूरपर्यंत माझ्या गाडीशिवाय दुसरं कोणीही दिसत नव्हतं. अगदी चिटपाखरूही दिसत नव्हतं. मनात एक अनामिक भीती दाटून आली. म्हणून मी डॅशबोर्डवर ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या मूर्तीला स्पर्श केला आणि नमस्कार केला. गाडीत स्वामींचा जप अगदी मंद आवाजात चालू केला. त्या भयानक शांततेत तो जप मला धीर देत होता. पण अचानक एका वळणावर गाडीची म्युझिक सिस्टीम बंद पडली. स्क्रीन पूर्णपणे ब्लँक झाली. त्या सेकंदाला गाडीच्या हेडलाईट्स गाडीच्या आत अचानक इतकी कुजट आणि बर्फासारखी थंड शांतता पसरली. माझ्या तोंडातून वाफा निघू लागल्या. मला स्पष्ट जाणवलं, गाडीत मी एकटा नाही. मागच्या सीटवर कोणीतरी येऊन बसले. एक प्रचंड जड आणि अमानुष दाब गाडीच्या मागच्या सीटवर जाणवत होता. माझं हृदय छाती फाडून बाहेर येईल इतकं धडधडू लागलं होतं. मी घाबरत घाबरत माझी नजर समोरच्या मधल्या आरशात नेली. घाटातल्या एका जुन्या दिव्याचा पिवळा प्रकाश खिडकीतून गाडीच्या आत आला आणि आरशात जे दिसलं ते पाहून माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर संपूर्ण शरीरात पसरली. मागच्या सीटवर हुबेहूब मीच बसलो होतो. हो मित्रांनो, माझाच चेहरा, माझेच कपडे, पण त्या चेहऱ्यावर कमालीची विकृती होती. डोळे पूर्णपणे काळेभोर आणि आत गेलेले होते, ओठ सुजलेले, आणि तो आरशातला अविनाश ड्रायव्हिंग सीटवर माझ्याकडे बघत अत्यंत हिडीस आणि अमानुषपणे हसत होता. मी स्वतःला ओरडून सांगितलं, हा भास आहे, हे खरं नाही, हा माझा भास आहे. मी हिंमत केली आणि मागे वळून पाहिलं. मागची सीट रिकामी होती, कुणीच नव्हतं. मी पुन्हा समोर पाहिलं आणि सुटकेचा श्वास टाकणार तेवढ्यात माझी नजर पुन्हा आरशात गेली. ती आकृती आता मागच्या सीटवर नव्हती. ती थेट माझ्या ड्रायव्हिंग सीटच्या मागे, म्हणजेच माझ्या पाठीशी येऊन उभी राहिली होती. तिचा चेहरा माझ्या मानेजवळ आला होता. आरशातल्या काचेला तडे गेले आणि पुढच्या क्षणी आरशाच्या आतून 2 अमानवी बर्फासारखे थंड हात थेट बाहेर आले आणि त्यांनी माझा गळा आवळायला सुरुवात केली. तो भास नव्हता, हवेत काहीच दिसत नव्हतं, पण माझ्या गळ्याभोवती त्या अमानवी हातांनी पकड इतकी घट्ट बसली होती की माझा पूर्ण श्वास कोंडला. माझे डोळे बाहेर येऊ लागले, तोंडातून लाळ गळू लागली. मी डाव्या हाताने हवेत तो अदृश्य हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिथे पकडण्यासारखं काहीच नव्हतं. ते रूप
आरशातून मला जिवंत मारत होतं. समोर कशेरी घाटात सगळ्यात धोकादायक दरीचं वळण आलं होतं. माझा पाय ॲक्सिलेटरवर दाबला गेला आणि गाडी वेगाने दरीच्या कठड्याकडे धावू लागली. डोळ्यांसमोर अंधारी येत होती. शुद्ध हरपत चालली होती. आज मी संपलो. आईबाबा मला माफ करा, हा शेवटचा विचार मनात आला. मी माझी उरली सुरली ताकद गोळा केली आणि स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी थेट कठडा तोडून दरीत कोसळली. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी गाडीच्या बाहेर त्या चिखलात उभा होतो. पाऊस अंगावर पडत होता, पण मला काहीच जाणवत नव्हतं. मी धावत खाली दरीत गेलो. माझी कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. मी ड्रायव्हिंग सीटवर डोकावून पाहिलं आणि मित्रांनो, माझा आत्मा थरथरला. तिथे माझा स्वतःचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्टेअरिंग त्याच्या छातीत घुसलेलं, डोकं फुटलेलं. मी जागीच मरण पावलं होतं. मी माझाच मृतदेह पाहत होतो. मी ओरडलो आणि रडलो आणि रडत रडत बोलू लागलो, स्वामी असं का केलं? माझ्या माघारी माझ्या आईवडिलांचं काय होईल? आणि तेवढ्यात त्या चक्काचूर झालेल्या कारच्या आतून डॅशबोर्डवरील जी स्वामी समर्थांची मूर्ती होती तिथून एक प्रचंड दैवी सोनेरी प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की घाटातला तो काळाकुट्ट अंधार त्या प्रकाशाने एकाच सेकंदात नाहीसा केला. आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून मला प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांचे भव्य रूप दिसले. मी त्यांचे ते तेजस्वी रूप पाहून भारावून गेलो. माझ्या कानात घाटातल्या वाऱ्यासारखा एक खणखणीत आणि धारदार धीर गंभीर आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या क्षणी गाडीच्या मागच्या खिडकीच्या काचेवर जे 2 रक्ताळलेले हाताचे ठसे उमटले होते ते ठसे स्वामींच्या प्रकाशाने जळून खाक झाले. त्या प्रकाशाने मला पकडलं आणि खेचून थेट माझ्या त्या रक्ताळलेल्या मृतदेहाच्या आत ढकलून दिलं. एक प्रचंड विजेचा झटका बसल्यासारखं झालं आणि मी जोरात श्वास घेतला. मित्रांनो, अविनाशने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलच्या बेडवर होता. डॉक्टरांच्या मते अपघातानंतर त्याचे हृदय तब्बल 3 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद पडले होते. वैद्यकीय भाषेत त्याला मृत घोषित केले होते. तेवढ्यात अचानक त्याच्या शरीरात प्राण परत आले. डॉक्टरांसाठी हा चमत्कार होता. पण अविनाश सांगतो, डॉक्टर याला मेडिकल मिरेकल म्हणत होते, पण ती स्वामींची कृपा होती. घाटात त्या रात्री माझ्या रूपाने आलेला तो माझा काळ होता, पण मृत्यूच्या दारातून स्वतःच्या हाताने माझे प्राण खेचून आणणारे माझे स्वामी होते. अविनाश आज सुखरूप आहे. त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला, पण डॅशबोर्डवरील ती स्वामींची मूर्ती आजही सुरक्षित आहे. तर मित्रांनो, कशेरी घाटातील ही अंगावर शहारा आणणारी स्वामींची प्रचिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा काही खऱ्या भीती किंवा अनुभव असतील तर आपल्या कल्पनाक्षय चॅनेलला पाठवा. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि बोला. श्री स्वामी समर्थ.